तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू सांग नक्की कमेंट सांगा मित्रांनो. आज आपण म्हणजे स्पेशल आता 31st आहे. 31st स्पेशल आपण म्हणजे व्हिडिओ आणला आहे. तर उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर आपल्याला माहीत आहे, तर त्याच्यावर आपण म्हणजे स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे. म्हणजे कमिंग सुद्धा आपण म्हणजे काय हारलो नाही आहे, त्याच्या हिशोबानं आणलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही पाहू शकता आपले जे व्हीपीएन कनेक्ट केलं आहे. व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ओपन करायचा आहे. तो पण जो व्हिडिओ आहे तो बॉईजवरती आणलेला आहे, एकदम बीट स्पेशल आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलं असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करा विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असेल लोक चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर पाहू शकता न्यू प्रोजेक्टवर टच केला. न्यू प्रोजेक्टवर टच केल्यानंतर आपला जो सॉन्ग बंद केला मी. आणि इथून तुम्हाला काय करायचं, एक पहिला फोटो घेऊन घ्यायचा कोणचा पण. आता मी हा पहिला घेतला होता, हा सेकंड घेऊन घ्या आता. तर काय करायचं मित्रांनो, जेव्हा फोटो ॲड झाल्यानंतर ॲड ऑडिओ करा, एक्स्ट्रा ऑडिओ करा मित्रांनो. एक्स्ट्रा ऑडिओ तुम्हाला तो म्हणजे जो व्हिडिओ दिला त्याचा घेऊन घ्या. आता एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, तुम्हाला बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर ना इथून तुम्हाला सॉन्ग तर ॲड केलेला आहे, तो ओली जायचं, ॲड ओली करायची. आणि तुम्हाला जो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून घ्यायचा. पाहू शकता हा व्हिडिओ आहे. थोडा स्मॉल करायचा, स्मॉल करायनंतर छोटा एका कोपऱ्यात लावायचा. वॉल्यूम बंद करा मित्रांनो. आणि एकदम सिम्पल स्टेप आहे मित्रांनो. बॅक घ्यायचं, तो सॉन्गवर टच करा, बीटवर जा. बीटवर गेल्यानंतर ना पाहू शकता जिथून दुसरं नाव येते पाहू शकता, इथून आलं आहे. इथून एक बीट देऊन द्यायचा. बीट दिल्यानंतर समोर यायचं. आता इथे एक पहिला बीट लागतो मित्रांनो, थोडं झूम करतो मी. इथे एक लागतो, इथे एक लागतो आणि तिसरा इथे लागतो एक. इथे एवढं लागल्यानंतर जिथं फ्लॅश चमकला तिथं बरोबर लागून जातो इफेक्ट. सेकंड आपला इथं लागतो, पाहू शकता इथं लागला एक, इथं लागला एक, फायरचा लागला आणि इथं सेकंड तिसरा लागला. पाहू शकता थोडंसं बीट हालतो. आता एवढं झालं मित्रांनो. नेक्स्ट इथून एक आहे, बाकी हा पुरा आहे. आता एवढं झालं ना मित्रांनो. आता काय करायचं, इथून तुम्हाला फोटो शेवटपर्यंत वळून घ्यायचा. इथून पाहू शकता मी एवढा वळून घेतो, बरोबर परफेक्ट काढलेला आहे. आता एवढं झालं मी दाखवतो. एंडिंग पार्ट कट करायचा आणि तुम्हाला जे फोटो ॲड करून घ्यायचे आहे, फोटो ॲड करून घेतो मी. कोणचे कुठे तर लावले तरी चालेल, असं काही नाही आहे. 7 फोटो आहे, 7 आणि 8 मोजून. आता काय करायचं, एक फोटो बरोबर ॲड करून घ्यायचा इथं. हा नेक्स्ट, आणि इथून हा जो आहे हा मोठा बीटसाठी. आता एवढं झालं मित्रांनो. नेक्स्ट जो आहे फोटो तो इथं करायचा, एक इथं करायचा, एक इथं करायचा, आणि जो शेवटचा उरला आहे तो बरोबर परफेक्ट शेवटपर्यंत मॅचिंग करून द्यायचा. आता एवढं झालं मित्रांनो. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून तो पोस्ट बरोबर ॲड झाले आहेत. ॲड झाल्यानंतर जिथं कुठंही मायनस चिन्ह दाबून द्यायचं. मायनस चिन्ह दाबल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, लाईट इफेक्ट टच करायचं. लाईट इफेक्ट टच केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला फ्लॅश भेटून जाईल. इथं पाहू शकता लाईट इफेक्ट टच केलं मी. इथून तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं, फ्लॅश भेटून जाईल. फ्लॅश टच करा, 0.1 सेकंडवर घ्या ना, अप्लाय टू ऑल करून टाका. अप्लाय टू ऑल केल्यानंतर ना सगळ्याला इफेक्ट भेटून ना इझिली बने. आता काय करायचं, पहिला फोटो टच करा. पहिला फोटो टच केल्यानंतर ॲनिमेशनवर जा मित्रांनो. आणि इथं तुम्हाला कॉम्बोमध्ये टच करायचं. पहिला फोटो आहे आणि त्यात झूम वन इफेक्ट घेऊन घ्या. झूम वन इफेक्ट घेतल्यानंतर ना पहिला इफेक्ट त्याला लागून जातो. सेकंड जायचं. सेकंडला तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड फोटोला इनमध्ये जायचं. शेक 2 नाही तर 3 घेऊन घ्यायचं. शेक आता 2 घेऊन घ्या आपण, पाहू शकता. तर थोडं स्क्रोल करू. स्क्रोल केल्यानंतर शेक 2 इफेक्ट
कुठं आहे पाहून घेऊ आपण. हा शेक टू इफेक्ट घेतला, थोडंसं लेंथ वाढवून घ्यायची त्याची आणि नेक्स्ट समोर यायचा, त्याला पण तोच इफेक्ट लावायचा आहे शेक टू. नाही तर आपण काय करू, शेक असा 3 इफेक्ट लावून देईन, नवीन चांगला दिसणार त्याला अजून. हा शेक 3 इफेक्ट लावला आहे, त्याला पण आपण शेक 3 इफेक्ट लावून देऊ. एवढं झाल्यानंतर मित्रांनो थोडंसं आता जो तिसरा पोट आहे, म्हणजे जो 2 बीट झाल्यानंतर तिसरा मोठा पोट येतो, त्याला कॉम्बोमध्ये यायचं. म्हणजे कॉम्बोमध्ये तुम्हाला बाउन्स 1 नाही तर 2 भेटून जाणार, तो घेऊन घ्यायचा. पाहू शकता आता बाउन्स 2 घेऊन घेतो मी. आता बाउन्स 1 लावल्यानंतर ना, तर बाउन्स 1 काही जमत नाही, आता बाउन्स 2 लावून घ्या आपण. बाउन्स 2 लावल्यानंतर ना बरोबर परफेक्ट मॅचिंग होऊन जातं. मॅचिंग झाल्यानंतर ना तुम्हाला इथून काय करायचं, जो आता मेन इथून चालू होतो त्याला एनिमेशन द्यायचं, कॉम्बो द्यायचं. ते स्केच अँड डिस्टॉ भेटून जाणार, तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं. इथून तुम्हाला काय करायचं, कॉम्बोमध्ये तुम्हाला भेटणार स्लाईड अँड वेव्ह, नाही तर वेव्ह अँड स्लाईड घेऊन घ्यायचं. इथून बरोबर घेतल्यानंतर थोडंसं समोर यायचं. इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथून 3 लेअरचं भेटून जाणं पाहू शकता. 3 लेअर पाहू शकता. 3 लेअरचे ट्रॅप सेट म्हणून ट्रू असा एक इफेक्ट ओपन होतो. ओपन झाल्यानंतर राईट करून द्यायचं. राईट केल्यानंतर इथून तुम्हाला एक शॉर्टचा इफेक्ट त्याला डिस्ट्रॉयचं लावून द्यायचं आहे. पाहू शकता डिस्ट्रॉय लेफ्ट नाही तर राईट लावलं तरी चालेल. आता एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं तुम्हाला, इफेक्टवर टच करायचं. इफेक्टवर टच केल्यानंतर ना इथून तुम्हाला ट्रेंडिंगवर तुम्हाला पहिले ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला पहिले ग्लिचचे असा ऑप्शन येतो, पाहू शकता. एक ब्लॅक नॉईस तर घेतला चालेल. इथून आपला एक ग्लिच येतो, एक क्रोमॅटिक म्हणून येतो. क्रोमॅटिक घेऊन घ्यायचं. पाहू शकता ॲड केल्यानंतर ना जिथपर्यंत बीट आपलं तिथपर्यंत घेऊन घ्यायचं. एवढं बीट आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पिकमध्ये जायचं. व्हिडिओ पिकमध्ये गेल्यानंतर ना इथून तुम्हाला रेटोमध्ये जायचं. रेटोमध्ये तुम्हाला बरोबर ग्लिचचं ऑप्शन भेटून जाणार. तुम्हाला स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. पाहू शकता थोडं स्क्रोल करून पाहू शकता. डिस्ट्रॉय म्हणून असा आहे एक ऑप्शन, पाहू शकता. थोडंसं चेक करूया आपण. आता ग्लिचमध्ये ट्राय करूया आपण, ग्लिचमध्ये असेल तर. ग्लिचमध्ये असू शकते कधी कधी, नाही तर दुसऱ्या याच्यात पण असू शकते. सगळे चेक केलं पाहिजे. हे डिस्ट्रॉय भेटलेलं आपल्याला. डिस्ट्रॉय भेटल्यानंतर ना टच करून घ्यायचं. तर थोडंसं इफेक्ट लोडिंग होतं तर म्हणून डाउनलोडचं ऑप्शन दाखवतेच. तर डाउनलोडचं ऑप्शन करून घेऊ आपण. डाउनलोड झाल्यानंतर ना व्हिडिओ थोडासा मोठा होणार, तर पण एकदम इंटरेस्टिंग आहे. तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ॲड केल्यानंतर ना बरोबर करून घ्यायचं आहे. आता एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं, इथून तुम्हाला थोडंसं समोर यायचं. समोर आल्यानंतर इथून 3 लेवल लावायचे आहे. इथून 3 लेवल लावल्यानंतर ना पाहू शकता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला दिसणार 3 लेअर ॲड करून घ्यायच्या. बॅक घ्यायचा. जेवढं बीट आहे तिथंच लावायचं, तेवढं बाकी ठिकाणी लावायचं. थोडं समोरचं जे एक शॉर्ट बीट आहे एकदम दिलेला मधातलाच, त्याला पण तुम्हाला काय करायचं, इथून एक्सप्लोनेशन म्हणून आहे, म्हणजे फायरचा असा इफेक्ट येतो, ते एकदम शॉर्टमध्ये लावायचा. आणि इथून थोडंसं काय करायचं, बरोबर ॲड झाल्यानंतर ना इथून तुम्हाला ब्लॅक फ्लॅश म्हणून भेटून जाणार. तो पण एक ॲड करून घ्यायचा इफेक्ट. पाहू शकता ब्लॅक फ्लॅश 2 म्हणून भेटून जाणार. बॅक घेतो आणि इथून ह्या ॲड झाल्यानंतर शो पण बघून घ्या. आता एवढं झालं मित्रांनो, थोडंसं फोटोला इफेक्ट द्यायसाठी इथं काय करायचं, फिल्टरमध्ये जायचं. फिल्टरमध्ये गेल्यानंतर ना कोणचा पण एक फिल्टर घेऊन घ्यायचा तुम्हाला जो आवडत असेल. मी आता हा घेऊन घेतो, हा चांगला दिसतो आहे. थोडंसं लेंथ वाढवून घेतो आणि बरोबर शेवटमध्ये ॲड करून घेतो. आता एवढं झालं मित्रांनो, आता आपलं काय राहिलं आहे, फक्त ओलीमध्ये जायचं. जे ओली होते ते डिलीट करून टाका आणि जे PNG दिले आहेत तुम्हाला दिसत असेल, एक हाय आणि हाय तयारी ठेवा, लवकरच आलोच. इथून तुम्हाला एक
तरी ठेवा हा लाईक. आणि सेकंड आहे तो आलोच म्हणून. आपण जेवढा पेंज तेवढाच. आता हे दोन्ही याला इफेक्ट देण्यासाठी काय करायचं, पहिल्या फोटोला टच करायचं, ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशनमध्ये केल्यानंतर कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 आणि त्या पेंडुलम 2 भेटून जाणार. बरोबर सेंटर ॲड करा. पहिले पेंडुलम 1 घेऊन घ्यायचा याला आणि नेक्स्ट याला हे करायचं, बरोबर सेंटर करून घ्यायचं आणि याला पेंडुलम 2 करून घ्यायचं. ते एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे. कम्प्लीट झाल्यानंतर ना बॅक घ्यायचं आणि इथून तुम्हाला वॉटचा ऑप्शन भेटून जाणार ॲरोचा. ॲरो टच करा आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला तयार होऊन जातो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. कधीला की कमेंट्स करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.